नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा भूगोल विषय पाहतो आहे। काल परवाच आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे आणि त्यानंतर जे काही विषय पहिल्या प्रकरणापासून तर 9व्या प्रकरणापर्यंत जे काही कठीण विषय किंवा काही मुद्दे किंवा एखादे प्रकरण असू शकतं याची आपण चर्चा केली होती वर्गात पण, की तुम्हाला नेमकं काही विषय कठीण गेला का, एखादी मुद्दा समजला आहे का नाही, किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही विचारू शकता आणि त्यानंतर आपण त्यामध्ये काही बदल सुचवू किंवा अन्य काही मार्गाने त्यामध्ये भर पाडू। आणि म्हणून प्रकरणाच्या आधी मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ याच्यानंतरचा आधीचा जो काही चित्र स्वरूपामध्ये वनस्पती, प्राणी, पशु आणि पक्षी यांचे चित्र दाखवले आहेत त्याचा आपण आता अभ्यास करतो। म्हणजे आपण भारत व ब्राझील मधील विविध प्राणी व वनस्पती यांचा चित्र स्वरूपामध्ये अभ्यास करतो आहोत। काल आपण वड, बाभूळ, सुंदरीची वनस्पती तसंच सिसव असे जे काही वनस्पतींचे प्रकार आहे ते आपण अभ्यासले। मी तुम्हाला कालच सांगितलं की पशु, पक्षी आणि प्राणी, वनस्पती आणि गवत या सगळ्या जीवांवर प्राकृतिक रचनेचा, हवामानाचा आणि पर्जन्याचा परिणाम होतो। जसं की समुद्रामध्ये आणि नदीमध्ये जे काही जलचर प्राणी सापडतात, तर एखाद्या देशामध्ये जर का समुद्र नसेलच अशा देशामध्ये तुम्हाला जलचर प्राणी दिसणार नाही, कमी प्रमाणात सापडतील नद्यांमध्ये वगैरे। साहजिकच हे जलचर प्राणी मोठ्या जलाशयामध्ये सापडतात आणि आपण ते पाहिले, जसं की मगर, सुसर हे प्राणी आहे हे आपण काल पाहिले होते। काही पक्षी झाडांवर राहतात, काही समुद्रकिनारी राहतात, काही नद्यांच्या परिसरात राहतात, तर काही प्राणी घनदाट अरण्यामध्ये राहतात। काही प्राणी वाळवंटी भागात, तर प्राकृतिक रचनेचा असा चांगला किंवा वाईट परिणाम पशु, पक्षी आणि प्राणी, वनस्पती यांच्या जीवनावर होत असतो। आता पहा, हे जे काही चित्र दाखवले आहेत या चित्रांमध्ये आपण आधी वनस्पतीचा विचार करूया। इथे पहा, रबर झाडाचा प्रकार दिला आहे। रबराचे उंच उंच झाडं घनदाट अरण्यामध्ये पसरले आहेत। रबराच्या झाडांपासून जे काही पातळ पदार्थ निर्माण होतो त्याच्यापासून प्रक्रिया करून रबर तयार केले जातात। आता रबर म्हणजे गाड्या, मोटारींचे, विमानांचे टायर, ट्यूब किंवा अशा प्रकारचं रबर या झाडांच्या चिकापासून, द्रवरूप पदार्थांपासून त्यावर प्रक्रिया करून त्याची निर्मिती केली जाते। उजवीकडे खैर नावाचं झाड दाखवलं आहे। खैर झाडापासून काथ तयार होतो जो आपण पानामध्ये टाकतात। तेच झाडसुद्धा खूप उंच आहे, टणक आहे आणि मजबूत असतं। खाली पहा, इकडे कोरफड दिलं आहे। कमी पावसाच्या प्रदेशात, जास्त उष्णतेच्या भागामध्ये, वाळवंटी भागात सुद्धा हे कोरफड औषधी वनस्पती आहे। याची लागवड केली जाते किंवा काही भागात त्याची आपोआपच निर्मिती होते। हे झाड आहे निलगिरीचं। निलगिरीपासून तेल तयार होतं
निलगिरीच्या विविध प्रकारच्या झाडांपासून सुगंधी हे पदार्थ तयार होतात. हे झाड सुद्धा आयुर्वेदिक आहे. याची सुद्धा खूप उंची वाढते. खाली पहा, मोहगणी नावाचं झाड आहे. डेरेदार झाड आहे. उंची कमी आहे. पर्वतीय भागामध्ये एबोनी आणि मोहगणी सूचीपर्णी अरण्यांचे प्रकार हिमालयासारख्या उंच भागामध्ये वाढतात. डावीकडे घायपात नावाचं हे झाड दाखवलं आहे. इथे सुद्धा कमी पावसाच्या भागामध्ये घायपात वनस्पती वाढतात. ही सुद्धा औषधी वनस्पती आहे. आता काही जलचर प्राणी आणि जंगलातले प्राणी किंवा पक्षी यांचा आपण अभ्यास पाहू. हे बघा, गंगा नदीमधील डॉल्फिन नावाचे मासे दाखवले आहेत. खूप उंच, जाड, लांब. त्याची चोच पहा ती कशी आहे. खाली ॲमेझॉन नदीमधील गुलाबी डॉल्फिन दाखवले. ॲमेझॉन नदी ब्राझील देशामध्ये आहे. खाली पहा, पिराणा माशाचं नाव आहे. आणि त्यानंतर आता प्राणी, एक शिंगी गेंडा की जो भारतामध्ये राहतो. अवाढव्य असं शरीर, मजबूत, आणि आसामच्या परिसरात, उत्तर भारतात, उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये हा गेंडा आढळतो. निलगिरी ताहेर शेळी, शेळी म्हणजे बकरी, तिचे पहा तुम्ही उंच आणि गोल असे शिंग आहेत. माळ ढोक नावाचा पक्षी आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. तर कोंडोर हा सुद्धा एक वेगळा पक्षी. आणि सोनेरी तामरीन हा एक प्राणी. असं विविध प्रकारचं प्राणी जीवन आणि वनस्पती जीवन ब्राझील आणि भारतात आढळतं. तर तुम्ही नेटच्या माध्यमातून या पशु, पक्षी, प्राणी आणि वनस्पतीचं तुम्ही अधिकाधिक माहिती मिळवू शकता. त्याची माहिती एकत्र करा, ती लिहा, पाठ करा आणि अनुभव घ्या. धन्यवाद.